नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळचा आहे. मुलांचं आरोग्य आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी. हो, आणि आपल्याकडे ना प्रयोग क्रमांक 23 नावाच्या एका अभ्यासाची काही रंजक माहिती आलेली आहे, जी मुलांमधलं पोषण आणि हे जे जंक फूडचं वाढतं प्रमाण आहे त्यावर प्रकाश टाकते. तर मग या माहितीत नेमकं काय आहे याचा जरा सविस्तर विचार करूया. म्हणजे या अभ्यासाचा उद्देश दिसतोय की मुलांसाठी सकस आहाराचं महत्त्व काय आणि दुसरीकडे हे जे जंक फूड आहे त्याचे नेमके धोके काय आहेत हे समजून घेणं. आणि गंमत म्हणजे त्या प्रयोगात एक गोष्ट लगेच समोर आली की शाळेच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांपैकी जवळपास 60% पदार्थ हे पोषण मूल्यांच्या दृष्टीने जरा कमकुवत होते. हो, आणि हा आकडा खरंच खूप विचार करायला लावणार आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीचा जो महत्त्वाचा टप्पा असतो ना, तेव्हा योग्य पोषण मिळणं किती गरजेचं आहे हे आपण सगळेच जाणतो. प्रयोग 23 सारखी माहिती आपल्याला काय मदत करते, तर संतुलित आहार आणि जंक फूड यामधला फरक अधिक स्पष्टपणे समजून घ्यायला. म्हणजे नेमकं काय खायला हवं आणि काय टाळायला हवं याबद्दलची स्पष्टता येते. बरोबर. तर मग सुरुवात पोषण म्हणजे नेमकं काय इथून करूया बा. आपण हा शब्द नेहमी ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय आणि मुलांसाठी त्याचं इतकं महत्त्व का आहे? पोषण म्हणजे न्यूट्रिशन. हं. याचा सोप्या भाषेत अर्थ काय, तर आपलं शरीर आपण जे अन्न खातो त्याचा वापर स्वतःच्या वाढीसाठी, ऊर्जेसाठी आणि एकूण आपलं आरोग्य टिकवण्यासाठी कसं करतं याचं शास्त्र आहे. म्हणजे अन्न शरीराला कसं पोचतं याचा अभ्यास. आता चांगलं पोषण म्हणजे काय, तर शरीराला आवश्यक असलेले सगळे महत्त्वाचे घटक, ज्यांना आपण पोषक तत्व किंवा न्यूट्रिएंट्स म्हणतो, ते योग्य प्रमाणात मिळणं. याच्या उलट स्थिती म्हणजे कुपोषण. म्हणजे एकतर पोषक तत्वांची कमतरता असते किंवा त्यांचं प्रमाण काय म्हणतात त्याला असंतुलित असतं आणि यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या येतात. मग आता ही पोषक तत्व म्हणजे काय नक्की, तर अन्नातले असे घटक जे शरीराच्या वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक आहेत. याचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिले म्हणजे स्थूल पोषक तत्व, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, म्हणजे जसं की प्रथिनं, प्रोटीन्स, कर्बोदकं, कार्बोहायड्रेट्स आणि चरबी म्हणजे फॅट्स. हे आपल्याला जास्त प्रमाणात लागतात, कारण यातून शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची रचना म्हणजे बांधणी होते. दुसरा प्रकार आहे सूक्ष्म पोषक तत्व, मायक्रोन्यूट्रिएंट्स. यात येतात जीवनसत्व म्हणजे व्हायटमिन्स आणि खनिज म्हणजे मिनरल्स. ही कमी प्रमाणात लागतात, पण शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी, जसं की आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा मेटाबॉलिझम, चयापचय क्रिया, त्यासाठी ती अत्यंत आवश्यक असतात. आणि प्रयोग 23 मध्ये हेही दिसून आलं की शहरी मुलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि आयर्न म्हणजे लोह अशा सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता जास्त प्रमाणात दिसते. अच्छा, म्हणजे फक्त पोट भरणं महत्वाचं नाही, तर काय खातोय हे जास्त महत्वाचं आहे. मग याच संदर्भात संतुलित आहार किंवा बॅलन्स्ड डायट हा शब्द पण आपण खूप ऐकतो. तर तो म्हणजे काय? त्यात काय काय गोष्टी हव्यात? अगदी बरोबर. संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यातून शरीराला आवश्यक असलेली सर्व स्थूल आणि सूक्ष्म पोषक तत्व ती योग्य प्रमाणात आणि योग्य संतुलनात मिळतील. म्हणजे त्यात कर्बोदकं, प्रथिनं, चरबी, जीवनसत्व, खनिज हे सगळं हवं, पण कसं, तर योग्य प्रमाणात. यामुळे काय होतं, तर शरीराला दिवसभरासाठी पुरेशी ऊर्जा मिळते, स्नायू आणि पेशींची बांधणी होते आणि शरीराची सगळी कार्य व्यवस्थित चालतात. सुमारे 50 ते 60% ऊर्जा ही कर्बोदकांमधून मिळायला हवी, 10 ते 15% प्रथिनांमधून आणि 20 ते 30% चरबीमधून. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की चरबी म्हणजे फक्त तेल तूप नाही, तर सुकामेवा, तेलबिया यांसारखे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्यातून मिळणारी चरबी ही महत्त्वाची आहे. आणि प्रयोग 23 मधल्या डेटानुसार काय दिसलं, तर तपासलेल्या मुलांच्या आहारात कर्बोदकांचं प्रमाण सरासरी 65% पर्यंत होतं, म्हणजे गरजेपेक्षा थोडं जास्त, आणि प्रथिनांचं प्रमाण मात्र फक्त 8-10% आढळलं, जे खरं तर गरजेपेक्षा कमी आहे. अरे बापरे. हो, आणि या असंतुलनाचे पुढे परिणाम दिसू शकतात. यासोबतच आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असणंही खूप महत्त्वाचं आहे. हे आकडे ऐकून खरंच लक्षात येतंय की संतुलन किती महत्वाचं आहे. नुसतं ऐकायला संतुलित आहार सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ते साधणं थोडं गुंतागुंतीचं असू शकतं. याचे नेमके फायदे काय आहेत?
फक्त वजन नियंत्रणात राहतं की या पलीकडेही काही आहे? नाही, याचे फायदे खूप मोठे आहेत आणि दूरगामी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संतुलित आहारामुळे त्यांची शारीरिक वाढ आणि विकास योग्य प्रकारे होतो. उंची, वजन, स्नायू आणि हाडांची वाढ या सगळ्यासाठी हे गरजेचं आहे. दुसरं म्हणजे शरीराची कार्यक्षमता वाढते. दिवसभर ताजतवानं वाटतं, ऊर्जा टिकून राहते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे जे छोटे मोठे आजार असतात ना, ते कमी होतात आणि अनावश्यक वजन वाढत नाही, जी आजकाल एक मोठी समस्या झाली आहे, बरोबर? अगदी बरोबर. तिसरा फायदा म्हणजे अनेक गंभीर आजार टाळता येतात. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार जसे की ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय, स्कर्वी, बेरीबेरी हे तर टळतातच, पण त्यासोबतच भविष्यात होणारे मोठे आजार जसे की मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि काही प्रकारचे कर्करोग यांचा धोकाही कमी होतो. प्रयोग 23ने एका गटात 6 महिने फक्त संतुलित आहारावर लक्ष केंद्रित केलं होतं. तेव्हा त्यांच्यात कोलेस्ट्रॉल पातळीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. अच्छा. हो, आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो अनेकदा दुर्लक्षिला जातो, संतुलित आहाराचा मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही खूप सकारात्मक परिणाम होतो. एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, मूड चांगला राहतो. प्रयोग 23च्या अभ्यासात असंही एक निरीक्षण होतं की ज्या मुलांच्या आहारात फळं आणि भाज्या जास्त होत्या, त्यांची शाळेतील एकाग्रता आणि शिकण्याची गती ती इतरांपेक्षा चांगली होती. अरे वा. म्हणजे केवळ शरीरच नाही तर मन आणि बुद्धी यांच्यासाठीही सकस आहार महत्वाचा आहे. हे फायदे ऐकल्यावर खरंच वाटतं की यावर लक्ष द्यायलाच हवं. पण मग आता दुसऱ्या बाजूला येऊया, जी आजकाल खूपच कॉमन झाली आहे, जंक फूड. याबद्दल प्रयोग 23मध्ये काय म्हटलंय आणि ते संतुलित आहाराच्या इतकं विरुद्ध का मानलं जातं? हो, जंक फूड हा शब्द आपण किती सहज वापरतो नाही का? याचा अर्थ असा आहे की असे पदार्थ ज्यात पोषण मूल्य म्हणजे प्रथिनं, जीवनसत्व, खनिज ही एकतर खूप कमी असतात किंवा जवळजवळ नसतातच. पण याउलट त्यात मीठ, साखर, अनहेल्दी फॅट्स म्हणजे ट्रान्स फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स आणि कॅलरीज यांचं प्रमाण खूप जास्त असतं. उदाहरणं तर आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत. चिप्स, बर्गर, पिझ्झा, तळलेले पदार्थ, गोड शीतपेय, चॉकलेट्स, कँडीज वगैरे वगैरे. इथे एक छोटासा फरक समजून घेऊया. फास्ट फूड म्हणजे पटकन तयार होऊन मिळणारे पदार्थ. आता सगळंच फास्ट फूड हे जंक असेलच असं नाही. उदाहरणार्थ, पटकन मिळणारं फळांचं सॅलड किंवा साधं दही भात हे फास्ट फूड आहे, पण जंक नाही. अच्छा. पण बहुतेक वेळा जे फास्ट फूड म्हणून मिळतं, जसं की बर्गर, फ्राईज, पिझ्झा, ते जंक फूडच्या व्याख्येत बसतं, कारण त्यात पोषण कमी आणि अनावश्यक घटक जास्त असतात. प्रयोग 23ने हेच अधोरेखित केलं की शाळेच्या आसपासच्या गाड्यांवर मिळणाऱ्या 90% पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण गरजेपेक्षा खूप जास्त होतं. हा फरक महत्वाचा आहे. म्हणजे सोय महत्वाची आहेच, पण त्या सोयीसोबत काय मिळतंय हे पाहणं गरजेचं आहे. जंक फूडमध्ये पोषण मूल्य कमी असण्याव्यतिरिक्त अजून काय हानिकारक गोष्टी असतात? प्रयोग 23मध्ये याचा काही उल्लेख आहे? हो, नक्कीच. पोषण मूल्यांच्या कमतरतेबरोबरच त्यात अनेकदा कृत्रिम रंग, चव वाढवणारे पदार्थ म्हणजे टेस्ट एन्हान्सर्स आणि टिकवण्यासाठी वापरलेली रसायनं म्हणजे प्रिझर्वेटिव्हज असतात. या रासायनिक पदार्थांचं अतिसेवन आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक ठरू शकतं. प्रयोग 23च्या अभ्यासात असंही समोर आलं की काही लोकप्रिय चिप्स आणि इन्स्टंट नूडल्सच्या ब्रँड्समध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट MSG सारखे घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात सापडले. याचा संबंध डोकेदुखी आणि ॲलर्जीशी जोडला जातो. अरे देवा. शिवाय शाळेच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा तळलेले पदार्थ, सामोसे, पॅटीज, गोड पेय सहज उपलब्ध असतात. यामुळे मुलांमध्ये फक्त वजन वाढण्याचा धोका नाही, तर फूड पॉयझनिंग, दातांच्या समस्या आणि इतर इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. या माहितीत असं स्पष्ट म्हटलं आहे की जगभरात आणि विशेषतः भारतात तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये बिस्किट्स, इन्स्टंट नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चॉकलेट्स, शीतपेय यांचं खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. हे खरंच चिंताजनक आहे. याचे नेमके दुष्परिणाम काय होतात? प्रयोग 23 यावर काही ठोस निष्कर्ष देतं का? हो, हे अत्यंत गंभीर आहे. आणि प्रयोग 23ने याच्या काही थेट परिणामांवर बोट ठेवलं आहे. जंक फूडच्या अतिसेवनाचे अनेक वाईट परिणाम होतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुलांची शारीरिक वाढ आणि विकास अपुरा किंवा असंतुलित होतो.
उंची आणि वजनावर परिणाम होतो, स्नायू कमजोर राहू शकतात. हां. दुसरा म्हणजे लठ्ठपणा, ओबेसिटी. हा आजकाल साथीच्या रोगासारखा पसरतोय आणि त्याचं मूळ बऱ्याचदा जंक फूडमध्ये सापडतं. लठ्ठपणामुळे पुढे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब यांसारखे मोठे आजार अगदी लहान वयातच मागे लागतात. प्रयोग 23च्या डेटानुसार जी मुलं आठवड्यातून 3-4 वेळा जंक फूड खात होती, त्यांच्यात लठ्ठपणाचा धोका इतरांपेक्षा जवळपास 1.5 पट जास्त होता. 1.5 पट? हो. तिसरा परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. जंक फूडमधील अस्वास्थ्यकर चरबी आणि अतिरिक्त साखर यामुळे शिकण्याची क्षमता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते. प्रयोग 23च्या निरीक्षणात असं दिसलं की जास्त जंक फूड खाणाऱ्या मुलांमध्ये वर्गात लक्ष देण्याचं प्रमाण कमी होतं. अच्छा. चौथा म्हणजे पचनाच्या समस्या. जंक फूडमध्ये फायबर जवळपास नसतंच, त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. तसेच अति खाण्याची सवय म्हणजे ओव्हर इटिंगची सवय लागू शकते. कारण जंक फूड चटकदार असलं तरी त्याने पोट भरल्याची भावना लवकर येत नाही आणि नैसर्गिक भूक मंदावते. आणि पाचवा, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम. जंक फूडमुळे शरीरात ऊर्जेची पातळी अचानक वाढते आणि मग अचानक कमी होते. यामुळे चिडचिडेपणा येऊ शकतो. काही अभ्यासांनुसार जंक फूडच्या अतिसेवनाचा संबंध नैराश्य म्हणजे डिप्रेशन आणि तणावाशीही जोडला गेला आहे. प्रयोग 23मध्ये मुलाखत घेतलेल्या काही मुलांनी स्वतः कबूल केलं की खूप जास्त जंक फूड खाल्ल्यावर त्यांना सुस्त आणि उदास वाटतं. बापरे. म्हणजे हे परिणाम फक्त शारीरिक नाहीत, तर मानसिक आणि भावनिक पातळीवरही तितकेच गंभीर आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर एका बाजूला संतुलित आहार आहे, जो सर्वांगीण विकासासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे, आणि दुसऱ्या बाजूला जंक फूड आहे, जे क्षणिक चव देत असलं तरी अनेक गंभीर समस्यांना आमंत्रण देतं. आणि प्रयोग 23चे निष्कर्ष हे अधिक स्पष्टपणे दाखवून देतात. अगदी बरोबर. यातला कळीचा मुद्दा हा आहे की लहानपणी लागलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी त्या बऱ्याचदा आयुष्यभर टिकतात. त्यामुळे मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच सकस आहाराची आवड निर्माण करणं आणि जंक फूडच्या आकर्षणापासून त्यांना शक्यतो लांब ठेवणं हे पालक आणि समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रयोग 23 सारखे अभ्यास आपल्याला धोक्याची सूचना देतात आणि योग्य वेळी पावलं उचलायला मदत करतात. तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार हा केवळ चांगला नाही, तर तो आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा आधारस्तंभ आहे. प्रयोग 23ने दाखवून दिलंय की याचे फायदे अगदी मुलांच्या एकाग्रतेपर्यंत पोचतात. दुसरीकडे जंक फूड हे चवीला कितीही मोहक असलं तरी त्याचे दुष्परिणाम केवळ वजन वाढण्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते आपल्या मेंदूवर, आपल्या मूडवर आणि भविष्यातील आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतात. हो ना. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो. आपल्याला आता संतुलित आहाराचे फायदे आणि जंक फूडचे तोटे माहीत झाले आहेत. प्रयोग 23 सारख्या अभ्यासातून काही आकडेवारीही मिळाली. पण खरी कसोटी पुढे आहे. ही माहिती केवळ डोक्यात ठेवून उपयोग नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात जिथे जंक फूड इतकं सहज आणि स्वस्त उपलब्ध आहे, तिथे सकस आहाराची निवड सातत्याने करणं आणि ती सवय टिकवून ठेवणं हे आव्हान कसं पेलायचं आणि आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या असंख्य पदार्थांमधनं खरंच पौष्टिक काय आहे हे ओळखायचं कसं, यावर प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.